नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक पाचक आणि पौष्टिक असा मुखवास करणार आहोत। हा मुखवास जर तुम्ही रोज जेवणानंतर खाल्ला तर जेवण पचायला तर मदत होईलच, पण यामध्ये आपण जे जिन्नस घालणार आहोत त्याचे आरोग्यदायी असे फायदेसुद्धा मिळतील। अगदी सोपा आहे बनवायला आणि व्यवस्थित स्टोअर करून ठेवला तर महिनाभर अगदी सहज टिकतो। चला मग सुरुवात करूया रेसिपीला। मुखवास करण्यासाठी मी 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी जवस घेतलेला आहे, 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून एवढं काळं मीठ घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून साधं मीठ घेतलेलं आहे, पाव वाटी एवढा ओवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी एवढ्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। सगळे जिन्नस आता एक एक करून भाजून घ्यायचे आहेत। सर्वात आधी मी बडीशेप भाजत आहे। अगदी मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत बडीशेप भाजून घ्यायची। आता ही छान भाजून झालेली आहे। आता जवस भाजून घेऊया। जवससुद्धा अगदी मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजायचे। अगदी व्यवस्थित फुटेपर्यंत परतून घ्यायचे। जवस अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही, नाहीतर मुखवास चांगला लागत नाही। तीळ भाजून घेऊया। तीळसुद्धा आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा आता रंग बदलायला लागलेला आहे आणि खमंग असा सुगंध देखील येत आहे। तीळ भाजून झाल्यावर आता ओवा भाजायचा आहे। ओव्याला मात्र खूप जास्त भाजायची गरज पडत नाही, अगदी 2 मिनटं परतलं तरी पुरेसं आहे। ओवा थोडा तिखट असतो, त्यामुळे तुम्ही ओव्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता। आता भोपळ्याच्या बिया भाजून घेऊया। भोपळ्याच्या बिया भाजून घेतल्या की त्या चवीला खूप छान लागतात। बियांचा असा रंग बदलला की मग त्या काढून घ्यायच्या। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून एवढं पाणी घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ घालायचं, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं। ही दोन्ही मीठं पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। मीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित विरघळलं पाहिजे। मिठाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता हे पाण्यामध्ये छान विरघळलं आहे। मुखवास गरम असतानाच हे पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि छान मिक्स करायचं। सगळं मिठाचं पाणी मिक्स करून झाल्यावर आता हा मुखवास आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचा आहे। भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो राहू द्यायची। सगळे जिन्नस आपण आधीच भाजून घेतले होते, त्यामुळे आता हा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आहे। मिठाचं जे पाणी आपण याला लावलं होतं ते सुकेपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे। हा मुखवास आता छान कोरडा झालेला आहे। जेवणानंतर मुखवास म्हणून नुसती बडीशेप किंवा ओवा खाण्यापेक्षा हा असा विटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक तत्व असलेला पौष्टिक मुखवास जर तुम्ही सेवन केला तर याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळतील। तेव्हा करून बघा असा मुखवास आणि रेसिपी आवडली तर कॉमेंट करून जरूर कळवा। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।